नमस्कार. मी डॉक्टर सुधीर अनंत काटे. जेवताना पाणी असा विषय अनेकदा बोलला जातो. प्रत्येकाची रोजची पाणी पिण्याची वेळ, प्रमाण वेगवेगळं असल्याचं जाणवतं आणि बऱ्याचदा त्यांनी ठरवलेल्या पद्धतीमध्ये वेळ आणि प्रमाणाचा विचार करता त्यांच्या पाणी पिण्याच्या अशास्त्रीय पद्धतींमुळे त्रास झाल्याचे होत असल्याचे काही काही जणांमध्ये जाणवते, ज्याबद्दल रुग्ण अनभिज्ञ असतो. त्यामुळे नीट माहिती काढून पाणी पिण्याचे प्रमाण आणि वेळ रुग्णाला सुचवावी लागते, आवर्जून सांगावी लागते. सांगितल्याप्रमाणे जर रुग्णांनी दिनचर्येमध्ये अंतर्भूत केलं तर त्यांना होणारे त्रास लक्षणे कमी झालेली आढळतात. झोपेतून उठल्या उठल्या 2 तांबे पाणी पिणे, क्वचित ते तांब्याच्या भांड्यातील, गावाकडून आणलेल्या खरपूस भाजलेल्या माठातील असेही ऐकावयास मिळते. अशी सवय असते. 2 ग्लास कोमट पाणी पिणे, दंतधावन न करता फक्त चुळा भरून पाणी पिणे, सकाळी सकाळी 1 लिटर मोजून पाणी पिणे आणि नंतर चालत जाणे, त्यानंतर पुन्हा 1 लिटर पाणी पिणे, इत्यादी इत्यादी सकाळच्या पाणी पिण्याच्या सवयी ऐकायला येतात. 1 कप चहा आणि काय असेल तो नाश्ता केला की दुपारी जेवणानंतरच पाणी पिणे, अशी ही सवय ऐकावयास येते. खरं तर तहान, भूक इत्यादी संवेदना या शरीराकडून आपल्याला समजत असतात. तहान लागली की पाणी पिणे, भूक लागली की किंवा भूक लागली तरच खाणे, असंही नेहमी सांगितलं जातं, शिकवलं जातं. आणि निसर्गाचा तसा सजीवांसाठी नियमच आहे. तसेच तहान शमली, भूक भागली हे पाणी पिल्यावर आणि पोटात अन्न गेल्यावर साहजिकच जाणवतं. ती ही संवेदना शरीराकडून मिळत असते. त्यामुळे या अशा आवश्यक उपयोगी संवेदनेव्यतिरिक्त जर पाणी जास्त प्यायलं तर तरी शरीरास त्रासदायक ठरण्याची शक्यता असते. जेवणाशी संबंधित पाणी पिणे ह्यातही विविध सवयी ऐकावयास येतात. जेवणाआधीच ग्लासभर पाणी पिणे, पूर्ण जेवणानंतर पाणी पिणे, जेवणानंतर 1-1.5 तासांनी पाणी पिणे, अशा सवयी ऐकायला येतात. माझ्या मताप्रमाणे, अनुभवाप्रमाणे जेवताना दर 2-3 घासांनी घोट 2 घोट पाणी पिणे अन्नपचनासाठी फायदेशीर ठरते. जेवणात जर आमटी, रस्सा, बासुंदी, लस्सी, ताक, मठ्ठा, कटाची आमटी असे पदार्थ जर असतील तर पाणी पिणे जरुरीपुरते कमी प्यायले तरी चालते. कारण सुयोग्य पचनासाठी लागणारा ओलावा हा लाळ आणि जेवणातील द्रवपदार्थांमुळे मिळत असतोच. पण जर उन्हाळा असेल, पदार्थ जास्त कोरडे असतील तर अन्नाचा चावून लगदा होण्यासाठी जास्त पाणी प्यावे लागते. शिवाय तो ओलसरपणा अन्नाचे पूर्ण पचन होईपर्यंत राहणे गरजेचे असते. नाहीतर पचनपश्चात घटकांना जास्त कोरडेपणा येऊन आतड्यांना इजा, अपचन, पोटात गुबारा धरणे इत्यादी इत्यादी त्रास होऊ लागतात. त्यामुळे खरं तर जेवताना अन्नाचा घास, अन्नपदार्थाची स्थिती, विविधता आणि प्रमाण याचा अंदाज घेऊनच जेवताना पाणी पिणे श्रेयस्कर असते, असा अनुभव आहे. ते निसर्ग नियमाशी सुसंगत आहे. समजा तुम्हाला काही त्रासदायक लक्षणे असतील तर जेवताना पाणी पिणे, घास जास्त वेळा चावून खाणे हे 2 छोटे छोटे उपाय करून बघा. काही ना काही चांगला फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल. तहान लागली की लगेच पाणी प्यावे. विनाकारण शरीरास पाण्याची वाट पाहावयास लावू नये. बरेच वेळा काय होतं, व्हॉट्सॲप बघत असताना, टी व्ही बघत असताना किंवा ऑफिसमध्ये असताना पाणी प्यायची इच्छा झाली तरी आपण पाणी पिण्यास वेळ लावतो आणि त्यामुळे मग जेव्हा पाण्याची शरीरास आवश्यकता असते ना, तेव्हा पाणी न मिळाल्याने पुढे त्रासदायक लक्षणे उत्पन्न होण्याला ते कारणीभूत ठरतं. त्यामुळे लक्षात ठेवून तहान लागली की पाणी पिणे आणि आपले आरोग्य राखणे. चारोळी. कणसांच्या दाण्यांना स्वतःचं नीट माहीत असतंय कर्तव्य.
कणसांच्या दाण्यांना स्वतःचं नीट माहीत असतंय कर्तव्य. पुन्हा जमिनीत मानवाच्या तोंडी किंवा पक्षाच्या चोचीतच गंतव्य. पुन्हा जमिनीत मानवाच्या तोंडी किंवा पक्षाच्या चोचीतच गंतव्य. कणसांच्या दाण्यांना स्वतःचं नीट माहीत असतंय कर्तव्य. पुन्हा जमिनीत मानवाच्या तोंडी किंवा पक्षाच्या चोचीतच गंतव्य. प्राजक्त. धन्यवाद.